हातात कागदपत्र नसताना हिमंता बिस्वा शर्मा यातले काही आरोप करू शकत नाही. ते असं म्हणतात की गौरव गोगोई यांची जी पत्नी आहे एलिझाबेथ कोलबर्न या ब्रिटिश नागरिक आहेत. गौरव गोगोई सलग 3दा लोकसभेचे खासदार झालेले आहेत, परंतु त्यांच्या पत्नी आजही ब्रिटिश नागरिक आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता त्या ब्रिटिश नागरिक असताना त्यांनी आसामच्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधींसारखं मतदान केलंय का? म्हणजे आपल्याला माहिती असेल, सोनिया गांधी या देशाच्या नागरिक बनण्यापूर्वी या देशाच्या मतदार झाल्या होत्या. निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केलं होतं. एलिझाबेथ कोलबर्न जी ब्रिटिश नागरिक आहे, धर्माने ख्रिस्ती आहे, ती लीड या पाकिस्तानी एनजीओ साठी काम करत होती. लीड या पाकिस्तानी एनजीओचं भारतामध्ये जे काही नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये एलिझाबेथचे वरिष्ठ सुद्धा आहेत. परंतु एलिझाबेथ कधी त्यांच्या संपर्कात नव्हती. ती थेट अली तौकीरच्या संपर्कात होती. थेट अली तौकीर शेखला ती रिपोर्टिंग करत होती. हा अली तौकीर शेख पाकिस्तानच्या प्लॅनिंग कमिशनचा माजी सदस्य. यांची जी एनजीओ आहे लीड, त्याचा तोंडावळा जरी जलवायू परिवर्तनासाठी काम करणारी एनजीओ अशा प्रकारे असला तरी या एनजीओचा संबंध पाकिस्तानच्या ISIशी आहे, अशा प्रकारचा आरोप हिमंता बिस्वा शर्मा यांनी केलेला आहे. एलिझाबेथ कोलबर्नचं अकाउंट आजही पाकिस्तानच्या बँकांमध्ये आहे असाही आरोप त्यांनी केलेला आहे. हा अली तौकीर शेख सातत्याने भारताच्या विरोधात नॅरेटिव्ह चालवत असायचा आणि तरी सुद्धा भारतामध्ये त्याचं येणं जाणं सुरू असायचं. युपीएच्या कार्यकाळामध्ये हा जवळजवळ 18 वेळा भारतामध्ये येऊन जाऊन होता. युपीए सरकारने हा भारत विरोधी असून सुद्धा त्याच्या भारतात येण्याला कोणत्याही प्रकारची आडकाठी केली नाही. आणि ही बाब अत्यंत महत्वाची आहे. एक व्यक्ती जी शत्रू राष्ट्रातली आहे, जी सतत भारत विरोधी विधानं करत असते, ती सातत्याने भारतामध्ये का येत जात होती?